मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जो इंद्र आहे तो राणीला कॉल करून विचारतो, "काय गं राणी, आईची तब्येत बरी आहे ना?" तर राणी बोलते, की "हो इंद्र सर, पण डॉक्टरांनी ते इंजेक्शन लवकर सांगितलं आहे." तर इंद्र म्हणतो, की "हो, काळजी करू नको, मी आलोयच घेऊन." असं म्हणतो. आणि इकडे आता जी मालती असते ती येते आणि राणीचा हात पिरगळते आणि म्हणते, "माझ्या इंद्राला जर काही झालं ना, तू मुद्दामून करते हे सगळं माझ्या इंद्राला काहीतरी होण्यासाठी. जर त्याला काही झालं ना, तर मी संपवून टाकेल तुझं सगळं कुटुंब." आणि तिचा हात पिरगळून तिथून निघून जाते. तर आता राणी खूप रडत असते. तर इकडं आता जो इंद्र आहे तो पण आता इंजेक्शन घेण्यासाठी त्या माणसाकडे यायला निघालेला असतो आणि रोडनी तो येतच असतो. तर इकडं आता जी राणी आहे ती देवासमोर जाऊन हात जोडते, "देवा लवकरात लवकर इंग्रजी सरांना इथे सुखरूप येऊ दे," असं म्हणत असते. आणि इंद्र आता त्या माणसाजवळ जाऊन पोहोचतो आणि त्या माणसाला म्हणतो की इंजेक्शन. तर तो माणूस म्हणतो की "इंद्र सर सॉरी हां, खरंच मी येऊ नाही शकलो." तर आता इंद्र म्हणतो की "काही अडचण नाही, जाऊ द्या, द्या ना इंजेक्शन." तर आता लगेच तो गाडीतून इंजेक्शनची बॉक्स काढतो आणि इंद्राकडे देतो आणि म्हणतो की "हो, हे बघा हा बॉक्स घ्या आणि तुम्ही त्यांना द्या." तर आता लगेच इंद्र म्हणतो की "हो ठीक आहे." इंद्र बॉक्स घेऊन तो म्हणतो की "आता अर्जंट जायला हवं मला." तो जायला निघतो तेवढ्यात आता त्याच्या लक्षात येतं की बुटाची नॉट सुटली आहे. तेवढ्यात तो एक बॉक्स तो इंजेक्शनचा बॉक्स वर ठेवतो आणि खाली बसतो नाडे बांधण्यासाठी. तर इकडं आता जो माणूस आहे विक्रांतचा, तो इंद्रावरती नेम धरून बसलेला असतो. त्याला विक्रांतने पाठवलेलं असतं. तो म्हणलेला असतो, की "हे बघ, तुला हवी तेवढी सुपारी देईल, पण त्या इंद्र आला तिथे, की त्याला लगेच संपवायचं." तर तो माणूस नेमच धरून बसलेला असतो. तो वाटच बघत असतो, इंद्राला कधी गोळी मारेल आणि कधी नाही. तो गोळी मारायला मारतो आणि त्याला असं वाटतं, की इंद्राला गोळी लागेल, पण इंद्र खाली बसतो. त्यामुळे ती गोळी दगडाला जाऊन लागते. ती इंद्राला लागत नाही. आणि नंतर आता बुटाची नॉडी बांधल्यावर इंद्र थांबतच नाही. तो लगेच आता तिथे लगेच गाडी चालू करतो. गाडीत ते इंजेक्शन ठेवतो आणि तिथून जायला निघतो. तो माणूस म्हणतो, की "आत्ता प्लॅन फेल गेला. आता काय करू मी?" विक्रांत सरांनी विचारलं तर काय सांगू त्यांना? त्या माणसाला खूप चिरड येते. तर इकडं आता जी राणी ते आहे, तर राणीजवळ ते नर्स येतात. त्या म्हणतात, की "किती वेळ आहे? अजून इंजेक्शन आलं की नाही? अहो येणार आहे की नाही इंजेक्शन?" तर आता लगेच राणी म्हणते, की "अहो इंद्र सर येतच असतील, रोडनीच असेल," असं म्हणते. आणि आता लगेच ती म्हणते, की "अहो कधी येईल आता? किती वाजले? किती टाईम झाला आहे?" असं बोलते. तर आता लगेच राणी म्हणते, की "हो, येईल ना इंजेक्शन," असं म्हणते. आणि आता ती म्हणते, की "आणायला गेले आहेत ते," असं सांगत असते. तर आता इकडं जी राणी आहे ती म्हणत असते, की "आता काय करू मी? इंजेक्शन अजून का येत नाही इंद्र सर?" तर आता तिला खूप टेन्शन आलेलं असतं. तर डॉक्टर नर्स सांगतात, की "हे बघा, आपल्याकडे थोडाच वेळ राहिला आहे. त्यामुळं आता आपण काहीच करू शकत नाहीये. लवकरात लवकर इंजेक्शन आलं पाहिजे." तर इकडं इंद्र गाडीतून इंजेक्शन घेऊन येत असतो आणि मनातल्या मनात म्हणतो, की "आता राणी, बरं झालं राणी, काळजी करू नको. मी आता लवकरच इंजेक्शन घेऊन येतो," असं म्हणतो. आणि आता तो पण आता गाडीतून फास्ट येत असतो. पण मध्येच घाट चढायच्या वेळेस त्याची गाडी बंद पडते आणि गाडी बंद पडल्यामुळे तो गाडीच्या खाली उतरतो आणि उतरल्यावरती आता लगेच तो म्हणतो, की "गाडीला काय झालंय? गाडी चालूच होत नाही त्याचीवाली." मग तो काय करतो, पळत सुटतो. तो म्हणतो, की "आता मला पळत जाण्याशिवाय पर्याय नाहीये. गाडीला खूप वेळ लागेल चालू होईस्तोवर." आणि तो पळत जायला लागतो आणि तो डोंगराने पळत असतो आणि तो एका पुलावरून कोचतो. तेवढ्यात एक आजोबा तिथून सायकल घेऊन चाललेले असतात आणि तो आजोबांना म्हणतो, की "आजोबा, मला सायकलीची खूप गरज आहे. मला सायकल द्या ना हो." तर ते म्हणतात, की "मी काय करू? अहो मला घरी जायचं आहे." तर इंद्र लगेच पैशाचं बंडल काढतो आणि त्या माणसाला देतो. म्हणतो, की "बाबा तुम्हाला हे पैसे घ्या, पण मला तुमची सायकल द्या. अहो मला अर्जंट जायचं आहे." तर आता तो माणूस म्हणतो, "ठीक आहे, घ्या मग." आणि तो सायकल घेतो आणि तिथून फास्ट निघतो. आणि इकडं नर्सिंगच येत असतात राणीला म्हणायला, "आता कुठं आहे? अहो येणार की नाही?" तर राणी खूप रडत असते. तिला सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. इकडं आता हळू लगेच उर्मिला म्हणते, की ह्या राणी त्यांच्यामुळे इंद्र भाऊजींना काही व्हायचं नाही ना मालती मालती म्हणते, की "यांना सोडणार नाही मी एकेकाला, माझ्या इंद्राला काही झालं तर," असं म्हणत असते. आणि आता लगेच तेवढ्यात ते म्हणतात, की "आता काय करायचं?" इंद्र सायकलीवर येत असतो, पण सायकल पण मध्येच पंक्चर होते आणि सायकल पंक्चर झाल्यावरती तो म्हणतो, की "आता काय करू?" परत सायकल टाकून देतो आणि तसाच पळत सुटतो. आज तसाच पळत येत असतो. तर इकडं आता डॉक्टर, नर्स येतात आणि राणीला म्हणतात, की "हे बघा, आता त्यांच्याकडे फक्त 2 मिनिट राहिले आहेत शेवटचे. नाहीतर तुमच्या आईला आम्ही वाचवू शकत नाही आता," असं सांगतात. तर राणी म्हणते, "काय?" तेवढ्यात आता इंद्र तिथे येतो आणि म्हणतो, की "काळजी करू नका, इंजेक्शन आणलंय मी." आणि डॉक्टरांकडे इंजेक्शन देतो आणि म्हणतो, की "लवकरात लवकर ऑपरेशनला सुरुवात करा." तर आणि म्हणते, "इंद्र सर तुम्ही?" तर आता ते म्हणतात, की "एकदम देवासारखे धावून आलाय तुम्ही. आता बघा 2 मिनिटात आम्ही प्रयत्न करतोय. वरचं सगळं देवाच्या हातात आहे बाकीचं काही." असं म्हणतात आणि ते ऑपरेशनला जातात. आणि जी राणी आहे ती पण आता खूप देवासमोर जाऊन रडायला लागते. आणि आता इकडं बुवा आणि ते सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. ऑपरेशन सुरू झालेलं असतं. सगळेजण म्हणत असतात, की "खरंच सक्सेस होईल का ऑपरेशन की नाही होणार?" तर आणि आता सगळेजण ते बस टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यात तिथे डॉक्टर येतात आणि ते सांगतात,
की सक्सेस झालं आहे ऑपरेशन. सक्सेस झाल्या म्हटल्या लगेच आता बुवा राणीचा हात पकडतात आणि रडायला लागतात. सगळेजण रडायला लागतात. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. तर राणी जी असते ती इकडं-तिकडं न बघता इंद्राला जाऊन मिठी मारते. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.